नागरिकांनी HMPV विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून काय करावे आणि काय करू नये या संदर्भात सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा व तालुका आरोग्य विभागाने केले आहे। ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV हा व्हायरस नक्की काय आहे आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यावी या संदर्भात पुण्यातील आरोग्य सेवा संचालनालयाने एक परिपत्रक जारी केले आहे। कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये आणखीन एक नवीन विषाणूने डोकं वर काढलंय। या विषाणूचे नाव ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV असं आहे। सध्या चीनमध्ये कोरोनासारखी स्थिती निर्माण झाली आहे। या विषाणूचे भारतात 6 रुग्ण आढळले आहेत। यात कर्नाटकमध्ये 2, गुजरातमध्ये 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि तमिळनाडूमध्ये 2 अशी या रुग्णांची संख्या असल्याची आकडेवारी विविध माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे। तसंच या ह्यूमन व्हायरसचे नागपुरात 2 संशयित आढळल्याची माहिती माध्यमांमधून समोर येते। त्यामुळे आता ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV हा व्हायरस नक्की काय आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यायची आहे या संदर्भात पुण्यातील आरोग्य सेवा संचालनालयानं एक परिपत्रक जारी केलंय। आरोग्य सेवा संचालनालयानं जारी केलेल्या पत्रकाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत एकही HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये। तसंच ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये 2001 मध्ये आढळला होता। मानवी मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे। हा एक हंगामी रोग आहे आणि जो सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातील श्वसनाच्या संसर्गाची आकडेवारीही जाहीर केली आहे। यानुसार 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। यानुसार खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबद्दल सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय। काय काळजी घ्याल? जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका। साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ आणि वारंवार धुवा। ताप, खोकला किंवा शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या। काय करू नये? हस्तांदोलन करू नये, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये, आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळावं।